लष्करी कारवाया वाढवून गाझापट्टी ताब्यात घेण्याच्या इस्रायलच्या निर्णयावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र टीका होत आहे. या निर्णयावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं आज एक आपत्कालीन बैठक बोलावली होती. इस्रायलचा हा निर्णय धोकादायक असल्याचं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी म्हटलं आहे. कायमस्वरूपी युद्धबंदी, सर्व ओलिसांची बिनशर्त सुटका या भूमिकेचा संयुक्त राष्ट्रांनी पुनरुच्चार केला आहे. इस्रायलचा हा निर्णय आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचं उल्लंघन ठरू शकतो अशी प्रतिक्रिया फ्रान्स, UK, जर्मनी आणि अन्य युरोपीय राष्ट्रांनी दिली आहे. इस्रायलला लष्करी निर्यात थांबवण्याची घोषणा जर्मन चॅन्सलर फ्रेडरिक मर्स यांनी केली आहे. अमेरिकेनं मात्र इस्रायलच्या निर्णयावर थेट भाष्य टाळलं आहे. इस्रायलचं ध्येय गाझाला हमासच्या दहशतवाद्यांपासून मुक्त करणं आहे, असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. हमासनं शस्त्र टाकली आणि उर्वरित सर्व ओलिसांना सोडलं तर उद्या देखील युद्ध संपू शकतं, असं ते म्हणाले. आज जागतिक सिंह दिन आहे.